हरे कृष्ण. शृंगार आरती, ज्याला दर्शन आरती सुद्धा म्हणतात, त्यामध्ये श्री ब्रह्मसंहितेचे 2 श्लोक येतात. त्यातला पहिला श्लोक आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत. वेणुं क्वणन्तं अरविंद दलाय ताक्षम. तर वेणू म्हणजे काय? बासुरी. क्वणन्तं म्हणजे वाजवतात. तर हे कोणाबद्दल उल्लेख आहे? जर ह्याची चौथी ओळ बघितली तर आहे गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी. तर गोविंद जे आहेत भगवान श्रीकृष्ण. गोविंद या शब्दाचा अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे पृथ्वी देवी सुद्धा. तर असे जे भगवंत आहेत ते सगळ्यांना आनंद प्रदान करणारे आहेत. गोविंदम आदिपुरुषम, ते आदिपुरुष आहेत. सगळ्यांचा उगम भगवंतांमधूनच होतो. सगळ्यांचे स्रोत मूळ पुरुष भगवंतच आहेत. तर आदिपुरुषम तम अहम भजामी. हे भगवंता, तुम्हाला आम्ही भजतो, तुमचं आम्ही पूजन करतो. तर असे जे गोविंद भगवान आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं आहे वेणुं क्वणन्तं. तर ते बासुरी, क्वणन्तं म्हणजे वाजवतात. अरविंद दल आयत अक्षम. अरविंद म्हणजे कमळ, दल म्हणजे काय? पाकळी. तर अरविंद दल म्हणजे कमळाची पाकळी. आयत, आयत म्हणजे काय? खुललेली. आणि अक्षम म्हणजे डोळे. तर भगवंतांचे असे मोठे डोळे आहेत, विशाल डोळे आहेत. आणि त्यांना कमळाच्या पाकळीची उपमा दिलेली आहे. दुसऱ्या ओळीत लिहिलं आहे बर्हावतम समसितां बुध सुंदरांगम. बर्हा म्हणजे मोरपंख. अवतन सम म्हणजे त्यांच्या मस्तकाचा शृंगार आहे. तर भगवंतांनी अतिशय सुंदर असं मोरपंख आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. असित अंबुद सुंदर अंगम. असित म्हणजे निळे आणि अंबुद, अंबुद म्हणजे ढग. अंबू म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारा. पाणी देणारा कोण आहे? ढग. तर असित अंबुद म्हणजे निळा ढग म्हणजेच काय आहे? जो पावसाळ्यात सुरुवातीला ढग दिसतो, निळसर काळसर असा रंगाचा ढग. आणि म्हटलंय सुंदर अंगम. तर भगवंतांचा वर्ण आहे तो मेघश्याम आहे. घनश्याम पण म्हटलं जातं. पुढे म्हटलं आहे कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. कंदर्प कोटी, कंदर्प म्हणजे मदन. तर कंदर्प कोटी म्हणजे काय आहे? अनेक कोटी कोटी कोट्यावधी कंदर्पांपेक्षा कमनीय म्हणजे विलोभनीय, विशेष शोभम. तर भगवंतांचं रूप हे कोटी कोटी मदनांपेक्षाही सुंदर आहे आणि सगळ्यांना मोहून घेणारं आहे. तर हे शब्द आहेत ते जरा बोलून बघूया आपण कशा रीतीने गायलं जातं ते. वेणुं क्वणन्तमरविंद दलाय ताक्षम बर्हावतं समसितांबुध सुंदरांगम कंदर्पकोटिकमनीय विशेष शुभम गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि. गोविंदम आदिपुरुषं तमहं भजामि. अशी ही जी शेवटची ओळ आहे ती 3दा बोलल्यानंतर पुढचा श्लोक सुरू होतो. तर आज आपण इथेच विराम देऊया. उद्याच्या भागात आपण दुसरा श्लोक आहे ब्रह्मसंहितेचा, तो पाहणार आहोत, जो शृंगार आरतीमध्ये गायला जातो. हरी बोल.